यशवंत गवांदे साहेबांचे शेतीचे अनेक प्रयोग आहेत. काही ना काही ते करतच राहतात. त्यांचा जसा मशरूमचा प्रयोग आहे तसाच या भागात अतिशय नवीन असलेला हा रेशीम उद्योग. रेशीमचे कोंब तयार करणं आणि त्याच्यासाठी तुतीची लागवड करणं. काय प्रयोग आहे हा या भागात हा नवीन आहे? नमस्कार मॅडम, मी देशदूत टीमचं परत माझ्या या शेतावर स्वागत करतो आणि आभार मानतो की ही जी माझ्याकडे आपण ज्या रेशीमच्या युनिटमध्ये उभं आहोत याच्यासाठी ही तसं आमच्या पेठ तालुक्यामध्ये 4-5 शेतकऱ्यांनी अगोदर केलेली होती आणि तिचं मी निरीक्षण केल्यानंतर रेशीम शेती इथल्या शेतकऱ्याला नक्कीच फायदा देणारी आहे. कारण रेशीम शेतीसाठी शासन जवळपास 4 लाख रुपये अनुदान देते स्वतः. MRGS मध्ये हा प्रोजेक्ट आपल्याला वापरता येतो. म्हणजे लागवडीपासून तर त्याच्या उत्पादन येईपर्यंत सर्व खर्च शासन करत आहे. कुठलाही स्वतःला डीबीटीच्या याच्याप्रमाणे हे या पेमेंट मिळत असतं. त्याच्यामुळे शेतकरी ज्याला हमखास पाणी आहे, एक 8-10 महिने पाणी आहे, तो शेतकरी नक्कीच रेशीम शेती करून आणि वर्षाला एक 4-5 लाख रुपयाचं 1 एकरामधलं उत्पन्न नक्कीच काढू शकतो. आणि हे त्याच उद्देशाने एक मी हे आता मी प्रॉपर ज्या साईजचं हे युनिट पाहिजे रेशीमचं ते नाही, परंतु माझ्याकडे जे उपलब्ध होतं त्याच्यावरती मी आता हे केलेलं आहे. आणि मग याची सुरुवात काय होते? तुतीची लागवड करणे. 6 महिन्यानंतर पाला तयार झाल्यानंतर हे आपल्याला क्रॉप त्याच्यावरती घेता येतं. रेशीम विभाग आपल्याला अंडीपुंज पुरवतो आणि रेशीम विभागाचं तसं बऱ्यापैकी मार्गदर्शन असतं. आणि मग हे झाल्यानंतर हे 28 दिवसात साधारण हे जे आपण रेशीमची आळी आहे ही कोशामध्ये जाईल. आता 2-3 दिवसात ही कोशामध्ये जाईल आणि याचे कोश तयार झाल्यानंतर ते याच्यावर चंद्रिका पसरवल्या जातील. त्याच्यावरती ते आपलं घर कोश तयार करतील आणि मग ते काढून आपण एक 4-5 शेतकरी मिळून सध्या जालनाला न्यावं लागतंय. तिथं नेऊन हे विक्री करतो. साधारण आता 500-600 रुपये किलोचं मार्केट आहे कोशाचं. आणि आता हे तुम्ही पाला टाकताय, हा पाला किती आणि कधी टाकायला लागतो? सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम टाकावं लागतं. दोन्ही टाइम. आणि तुतीचं झाड एकदा लावलं तर ते 15-20 वर्ष काहीच अडचण नाही. फक्त वरचा पाला काढायचा आहे. महत्वाचं म्हणजे मॅडम 15-20 वर्ष अतिशय गारपीट होऊ द्या, किती हे पडू द्या, ते झाड मरत नाही. म्हणजे मी म्हणतो ते अमरवेली सारखं झाड आहे की एकदा लावल्यानंतर ते मरत नाही. फक्त त्याचं थोडं मेंटेनन्स, खत, पाणी, औषध द्यावं लागतं, त्याला करावं लागतं. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे अळ्या सोडाव्या लागतात. अंडी पुंज असतात रेशीम विभागाकडून मिळतात, ते थोडं हे करून सुरुवातीला. आता हे तुम्ही कधी सोडले? त्याच्यात 1 तारखेला सोडलेले आहेत आम्ही. 1 तारखेला? हा, साधारण 21-25 दिवस झालेले आहेत. आणि त्याची आता मोठी अळी झालेली आहे. आणि आता कोश धरायला किती दिवस घेईल? 2 दिवसात कोशावर जातील ते. आता 2 दिवसावर. आणि मग ते किती दिवस कोश ठेवायचे? 1-2-3 दिवसात हे सर्व पूर्ण होतील आणि नंतर मग कलेक्ट करून आपण ते देणार आहोत. म्हणजे महिन्याभरात हे क्रॉप तयार होतंय. खूप प्रयोगशील वृत्ती लागते अशा प्रकारची शेती करायला, की सातत्याने आपण या भागात तांदूळ होताना बघतोय. तांदूळ हे लोक घेतातच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? जागा असली तर अशा पद्धतीने हे स्टँड बनवणं, त्याच्यावर घरीच त्यांनी बनवलेले आहेत. त्याच्यावर हे अशा प्रकारचं एक आच्छादन नेट टाकणं, त्याच्यावर ते तुतीची पानं टाकणं, ती अंडी टाकणं आणि मग त्याला त्याच्या ऑटो सिस्टीम वर सोडून देणं. फक्त पानं टाकत राहणं आणि 1 महिन्याभरात साधारण तो कोश तयार होतो, जो आज 200, 300, 400 रुपये, 500 ते 600 रुपये किलोनी विकला जातोय. आणि अशा प्रकारे हे कंटिन्युअस वर्षभर हे उत्पन्न तुम्हाला घेता येते. दर महिन्याला तुम्हाला हे उत्पन्न मिळू शकते. आता एवढ्या या खोलीत तुम्ही किती किलो? आता हे साधारणतः एक 50 किलो उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. पहिलंच आहे. आणि याला थोडं तापमान सांभाळावं लागतं. तापमान सांभाळवतो. साधारणतः मी आता हे 38 चालू आहे, पण मी इथं 32 ठेवलेला आहे. अच्छा, हा, इथं 32 इथं 32 आहे. आता थोड्याशा कंडिशन्स या फेवरेबल करून ठेवायला लागतात आणि हे सांभाळलं तर याचं चांगलं उत्पादन मिळू शकतं. एक प्रयोगशील शेतकरी
कसा न थकता विविध प्रयोग करू शकतो याचंच हे उदाहरण. गवांद्याजी, पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या या प्रयोगशीलतेला.